Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 9 Science and Technology, and the name of lesson is Energy Flow in an Ecosystem. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 7वं प्रकरण एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम या प्रकरणातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. इन फिगर 7.4 शो द एनर्जी दॅट टेक्स ॲट ईच ट्रॉपिक लेवल. बघा, चित्र क्रमांक 7.4 मध्ये काय दाखवलेलं आहे. या मनोऱ्यामध्ये प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण या ठिकाणी दाखवलेलं आहे. ट्रान्सफर ऑफ एनर्जी या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. तर फायटोप्लॅन्क्टॉन, त्याला आपण म्हणतो वनस्पती, झूप्लॅन्क्टॉन प्राणी, फिशेस मासे, मानव त्याला आपण ह्यूमन्स म्हणतो. शेजारी अमाऊंट ऑफ एनर्जी दाखवलेली आहे बघा, इन किलो कॅलरी. इन फायटोप्लॅन्क्टॉन देर इज अ 10,000 किलो कॅलरी energy is there. When this energy is transferred in a next level, in a zooplankton, what happen? 1000 kilocalorie energy is there. And when 1000 kilocalorie is energy is transferred to the fishes, it's remain 100 kilocalorie. And this 100 kilocalorie is when transferred to the human level, what happen? 10 kilocalorie energy is remain there. By this chart, what we say? The amount of energy is decreases when it travels from one tropic level to the next. अन्नसाखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात आणि ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा ही कमी कमी होत जाते. आपल्याला माहिती आहे देर आर डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. या फूड चेनमध्ये आपल्याला एनर्जी एक्सचेंजचे वेगवेगळे लेवल्स आपल्याला पाहायला मिळतात. अँड द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी, जी मुख्य ऊर्जेची जी क्वांटिटी आहे, जो स्तर आहे, तो काय होतो? गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल. प्रत्येक लेवलला तो जो स्तर आहे तो काय होतो? कमी कमी होत जातो. अँड सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. काय होतं? त्याचप्रमाणे जे सजीव आहेत त्यांची संख्यासुद्धा काय होते? निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत काय होते? कमी कमी होत जाते. व्हेन वी ऑब्झर्व प्रॉपरली व्हॉट हॅपन? नंबर ऑफ प्लांट्स आर मोर दॅन नंबर्स ऑफ ॲनिमल्स. वनस्पतीची संख्या ही प्राण्यांपेक्षा कशी आहे? जास्तच आहे. म्हणजेच काय होतं? जसं जसं ट्रॉपिक लेवल बदलत जाते तसे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची संख्यासुद्धा काय होते? कमी कमी होत जाते. This pattern of energy exchange in the ecosystem is called as energy pyramid. Here, after the death of apex consumer, their energy become available to the decomposers. जे apex level आहे, ज्यावेळेस ते apex level डेड होतात, त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी कोण वापरतात? तर डिकम्पोजर्स वापरतात. अँड फंगाई अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज द बॉडीज ऑफ डेड ॲनिमल. ज्या डेड ॲनिमलच्या बॉडीज आहेत त्या डेड ॲनिमलचे बॉडीज हे डिकम्पोज कोण करतात? तर हे डिकम्पोजर्स करतात. फंगाईसारखे, बॅक्टेरियासारखे ऑर्गॅनिझम. अँड द ऑर्गॅनिझम हू डिकम्पोज द बॉडी ऑफ डेड ॲनिमल दे आर सेड टू बी द डिकम्पोजर्स. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन ऑफ ऑर्गॅनिझम, decomposers convert them into simple carbon compound. काय होतं? इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग द फूड, अन्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं? रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम डिकम्पोजर्स कन्वर्ट देम इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. ज्या ते जे एनर्जी आहे त्या एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं? सिम्पल कार्बन कंपाऊंडमध्ये त्याचं रूपांतरण होतं. अँड दीज सबस्टन्सेस इझिली मिक्सेस विथ एअर. त्या डेड ॲनिमलपासून जे सिम्पल कार्बन कंपाऊंडमध्ये जे असं रूपांतरण झालेलं आहे ते वातावरणामध्ये सहजासहजी मिसळलं जातं. ते हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये. अँड फ्रॉम व्हेअर दे अगेन ॲब्सॉर्ब द प्लांट्स अँड
incorporated into the food chain. Means this chain is continuous. Producer prepare their food, that food is absorbed or taken by consumers, and by different level of consumers it transfer from one level to next level. Lastly, apex level died and decomposes and mixes into ecosystem and again absorbed by the producers. This cycle is continuously taken place in an environment. You can now see that due to the food web formed by the various modes of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the ecosystem. And the sun is the most important source of energy in an ecosystem. आपल्याला माहिती आहे सूर्य हा सर्वात महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे. And green plants of ecosystem store some of those solar energy in the form of food. We all know plants prepare their food by the process of photosynthesis with the help of sunlight, and whatever energy is produced by these plants is stored in the body of the plant and transferred to next level. Before reaching the decomposers, this energy is passed on from one trophic level to the next. जी एनर्जी त्या प्रोड्युसर्सनी त्या प्लांट्सनी निर्मित केलेली आहे, स्टोअर केलेली आहे, ती काय होते एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलला ती काय होते ट्रान्सफर केली जाते. अँड आफ्टर डेथ ऑफ द कंझ्युमर द डिकम्पोजर्स डिस्पेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. काय होतं त्या ठिकाणी ज्यावेळेस एनर्जी एका लेवलमधून दुसऱ्या लेवलला ट्रान्सफर होते त्याच्यापासून हीट निर्मिती होते आणि थोड्या प्रमाणात एनर्जी काय होते त्या ठिकाणी रिलीज केली जाते. हावेवर नो पार्ट ऑफ एनर्जी ओव्हर रिटर्न टू द सन. सन गिव्स एनर्जी टू ऑल बट नो एनर्जी इज रिटर्न टू द सन. सूर्यापासून एनर्जी आपल्याला मिळते, त्यापासून वनस्पती ऊर्जा निर्माण करतात, ती वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत पोहोचवली जाते, ती डिकम्पोज होते आणि वातावरणामध्ये मिसळली जाते. बट दॅट एनर्जी कॅन नॉट बी ट्रान्सफर टू सन अगेन. ती एनर्जी सूर्याकडे परत पाठवली जात नाही. हेन्स सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रेफर्ड ॲज अ वन वे ट्रान्सपोर्ट. त्याला आपण काय म्हणतो, ही जी एनर्जी ट्रान्सपोर्टेशनची प्रक्रिया आहे कुठली, तर सूर्यापासून एनर्जी मिळते परंतु सूर्याला एनर्जी परत पाठवली जात नाही. या ज्या प्रोसेस आहेत या प्रोसेसला आपण काय म्हणतो, वन वे ट्रान्सपोर्ट ऑफ द एनर्जी. हियर क्वेश्चन इज आस्क्ड, व्हाय आर द नंबर ऑफ टर्टरी कंझ्युमर्स और अपेक्स कंझ्युमर्स ऑलवेज लेस दॅन दोज ऑफ द कंझ्युमर्स. हे जे कंझ्युमर्स आहेत, टर्सरी कंझ्युमर्स आहेत, त्यांची संख्या कमी का आहे. तर द डिकम्पोजर्स ऑन द लोअर ट्रॉपिक लेवल should be always more to feed the consumers on the upper tropic level. Prey should always be more in the number than the number of predator. Then only the ecosystem can remain in a balance. The apex consumers are therefore always lesser in the number. Here some information is provided us. Institutes at work. The Indian Institute of Ecology and Environment, Delhi, was established in 1980 and is involved mainly in research, training and arranging workshops and seminars. This institute has published the International Encyclopedia of Ecology and Environment. Now we are going to discuss about the biogeochemical cycle, जैव भू रासायनिक चक्र. Though the energy flow in an ecosystem is a one way, the flow of nutrient is a cyclic. बघा, परिसंस्थेतील जे ऊर्जा प्रवाह आहे हा कसा आहे, एकेरी आहे. तो एकेरी जरी असला तरी जे काही पोषक द्रव्य आहेत, जे न्यूट्रिएंट्स आहेत, यांचा प्रवाह कसा असतो, सायक्लिक असतो. The flow of nutrient is a cyclic. All organisms need nutrients for their growth.
आपल्या सर्वांना माहिती आहे एव्हरी ऑर्गॅनिझम, प्रत्येक सजीव, त्याला न्यूट्रिएंटची आवश्यकता असते. Study the various component in the figure given alongside and explain the biogeochemical cycle in your word. काय करायचं आपल्याला, आपल्या शेजारी आता ही जी डायग्राम दिलेली आहे, काय करायचं आहे, याचं निरीक्षण करायचं आहे. शेजारी जी आपल्याला आकृती दिलेली आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि काय करायचं आहे, त्यातील विविध घटकांचा अभ्यास करून जैव भू रासायनिक चक्र हे स्वतःच्या शब्दामध्ये आपल्याला सांगायचं आहे. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट विदिन द इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज बायोजिओकेमिकल सायकल. बघा, जे पोषणद्रव्य आहेत आपल्या इकोसिस्टममधले, जे पोषणद्रव्य आहेत त्याचं सायक्लिक स्वरूपामध्ये जे फ्लो आहे, जो प्रवाह आहे, त्याला आपण काय म्हणतो, जैव भू रासायनिक चक्र किंवा बायोजिओकेमिकल सायकल असं आपण त्याला. Nutrients necessary for growth of organisms are continuously transferred from abiotic to biotic factor and biotic to abiotic factor within an ecosystem. जे काही पोषक द्रव्य आहेत, जे की सजीवांच्या वाढीसाठी कारणीभूत आहेत, हे काय असतात, आपल्या इकोसिस्टममध्ये कंटिन्युअसली ट्रान्सपोर्ट होत असतात फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक अँड बायोटिक टू अबायोटिक. जैविकपासून अजैविकाकडे आणि अजैविकाकडून जैविकाकडे हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कंटिन्युअसली ट्रान्सफर होत असतात. अँड धिस सायकल इज ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर. ही जी सायकल आहे ही बायोस्फिअर मार्फत कंटिन्युअसली ऑपरेट केली जाते. आणि जी बायोस्फिअर आहे ते कुणापासून तयार झालेलं आहे, लिथोस्फिअरपासून, ॲटमॉस्फिअरपासून आणि हायड्रोस्फिअरपासून. द recycling of biological, geological and chemical source of a nutrient in this process is complex process and depend upon the level of energy transferred in a ecosystem. ही जी बायोलॉजिकल रिसायकलिंग आहे, ही जी जिओलॉजिकल आणि केमिकल सोर्सपासून जे न्यूट्रिएंट तयार होतात, ह्या प्रोसेसची कशी आहे, ही प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अँड इट इज डिपेंड अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड इन अन इकोसिस्टम. ही जी प्रोसेस कशावर अवलंबून आहे, एनर्जी ट्रान्सफर जी लेवल आहे, जी इकोसिस्टममध्ये घडते, ह्याच्यावर ही प्रोसेस डिपेंड आहे. आता बघ, आपण पाहतोय गॅसेस सायकल. हे द टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल आहेत. गॅसेस सायकल, सेडिमेंटरी सायकल, दीज आर द टाइप्स ऑफ biogeochemical cycle. Gaseous cycle and accumulation of the main abiotic gases, nutrients, materials is found in the earth atmosphere and includes nitrogen, oxygen, carbon dioxide and water vapor. ही झाली gaseous cycle. The sedimentary cycle काय आहे, and accumulation of the main abiotic nutrients, materials is found in a soil, sediment and sedimentary rocks etc. of the earth and includes soil components like iron, calcium, phosphorus etc. The gaseous cycle is a speeder cycle than the sedimentary cycle. ही जी gaseous cycle आहे ती काय आहे, थोडीशी गतिवान आहे, वेगवान आहे than the sedimentary cycle. जी अवसादन सायकल आहे ती गॅसेस सायकल पेक्षा थोडीशी स्लो आहे. फॉर एक्झाम्पल, इफ कार्बन डायऑक्साइड हॅज ॲक्युमुलेटेड इन ॲन एरिया, इट इज क्विकली डिसॅपियर्ड विथ द विंड ऑर ॲब्सॉर्ब बाय द प्लांट. जर कार्बन डायऑक्साईड जर रिलीज झाला तर तो हवेमध्ये लगेच काय होतो, डिसॅपियर होतो किंवा प्लांट्स मार्फत तो काय केला जातो, ॲब्सॉर्ब केला जातो. Climatic changes and human activities seriously affect the speed, intensity and equilibrium of this cycle, and hence various aspects of these cycles are extensively studied
नावडे. बघा, हवामानातील हे जे बदल आहेत मानवी क्रियामुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होत असतात आणि म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष लक्ष दिलं जात आहे. डू यू नो? बघा, द सायकल ऑफ गॅसेस अँड द सेडिमेंटरी सायकल कॅन नॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. हे वायुचक्र आहे आणि हे जे अवसादन चक्र आहे, ह्या दोन्ही चक्रे काय आहेत, एकमेकापासून पूर्णपणे आपण वेगळ्या करू शकत नाहीत, वेगळ्या केल्या जात नाहीत. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन द ॲटमॉस्फिअर. बघा, नायट्रोजन जे आहे आपल्या वातावरणामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये आहे, वायू स्वरूपामध्ये आपल्याला ते आढळतं. अँड in the form of compound like nitrogen oxide in the soil and sediments. तर नायट्रोजन कंपाऊंड हा आपल्याला जमिनीमध्ये पाहायला मिळतो. सिमिलरली कार्बन ऑकर इन अबायोटिक फॉर्म मेनली इन द कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोन and in the earth crust and in the form of carbon dioxide gas in the atmosphere, and generally carbon is present in the plant and animal for a much shorter duration. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.